श्री स्वामी समर्थ. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे, 10 जुलै 2025. आणि त्यानिमित्तानं आपण गुरूंची सेवा काय करावी किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा काय करावी, दत्त महाराजांची सेवा काय करावी, किंवा आपण गुरुप्रती काहीतरी देणं लागतो म्हणून गुरुदक्षिणा म्हणून आपण काय करावं. तर रोजची नित्यसेवा आपण करत असतो. नित्यसेवा म्हणजे जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे 3 अध्यायाचं पठण, 11 माळी जप, किंवा कोणी 1 माळ जप करत असेल तारक मंत्र, ह्या सेवा आपण रोजच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये करत असतो. पण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वेगळं असं काय करायला पाहिजे. जसं की आपण स्वामींची जयंती असेल, स्वामींची पुण्यतिथी असेल, दत्त जयंती असेल, या सप्ताहामध्ये आपण जे गुरुचरित्राचं पारायण करतो. आणि कारण की त्यावेळेस स्वामींचं जे अस्तित्व असतं ते पृथ्वी तलावरती म्हणजे सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्यासोबत असतात आणि ते पारायण जे आहे ते आपल्याला जास्त फलदायी ठरतं. त्यामुळे त्या सप्ताह कालामध्ये आपण केंद्रामध्ये पारायण करतो, घरामध्ये पारायण करतो. तर तसंच आता गुरुपौर्णिमा आलेली आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं किंवा गुरुचरित्राचे आपण जे 2 अध्याय आहेत, 2 अध्याय म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय. तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहेत, कष्ट म्हणजेच जे काही आपल्या आयुष्यामध्ये रोज काही ना काहीतरी घडत असतं, एक झालं की एक संकट येत असतं, तर किंवा संकटांची जी काही माळा आहे ती संपतच नाही आहे. तर असे काही असतील, 14वा अध्याय जो आहे तो त्यासाठी आहे. आपल्या आयुष्यामधले जे काही संकट आहेत त्यांचा कमी प्रभाव व्हावा आपल्या आयुष्यामध्ये आणि ती लवकरात लवकर संपावी यासाठी 14वा अध्याय आहे. आणि त्याच पद्धतीने 18वा अध्याय कर्जमुक्तीसाठी. आता कर्ज हे फक्त आर्थिकच नसतं. काही जण म्हणतील की आमच्यावरती आर्थिक कर्ज तर नाहीये. आर्थिक जरी कर्ज नसलं तरी सुद्धा जे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक कर्ज नसो, पण आर्थिक जरी तुम्ही स्टेबल असाल, जरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्टेबल असेल, तरी देखील कोणी ना कोणीतरी सतत आजारी पडते, काही ना काहीतरी प्रश्न उद्भवत आहेत. मग ते आर्थिक नसून दुसरे असू शकतात. पण हे जे कर्ज आहे हे कर्ज आपण मागच्या जन्मी घेऊन आलेलो असतो, म्हणजे मागच्या जन्माचं आपण घेऊन आलेलो असतो. आणि ते कर्ज म्हणते मी, त्या कर्जासाठी देखील म्हणजे जे आपण मागच्या जन्मीमध्ये काही चुकीचं केलेलं असेल तर ते आपल्याला या जन्मामध्ये येऊन फेडावं लागतं. त्यासाठी आपला मनुष्य जन्म परत झालेला असतो असं म्हटलं जातं. म्हणजे कुठला ना कुठला आपल्याकडे ऋण राहिलेलं असतं, तर त्या ऋणाची आपण कृतज्ञता म्हणजे त्या ऋण आपण फेडण्यासाठी हा जन्म घेतलेला असतो. तर त्या ऋणातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपलं चांगलं होत नाही. म्हणजे आपण जरी आर्थिक स्टेबल असलो तरी सुद्धा आपलं पुढं जात नाही. म्हणजे आपलं घर जे आहे ते पुढं आपण म्हणजे शांतता किंवा समाधान, हे घरामध्ये कलकलह, वाद, कटकटी ह्या थांबत नाहीत. जरी तुम्ही आर्थिक स्टेबल असेल तर त्याला आपण म्हणतो की जे कर्ज, मग ते आपलं जे पूर्वजन्मीचं कर्ज आहे आणि जे आर्थिक कर्ज आहे या सगळ्यासाठी 18वा अध्याय. तर गुरुचरित्राचं 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण हे केलं पाहिजे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त उद्यापासून म्हणजेच उद्या आहे 30, तर 30 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत 11 दिवसांची सेवा. 11 दिवसांचं तुम्ही गुरुचरित्राचं हे 14वा 18वा अध्यायाचं पठण करू शकता, किंवा सप्ताह असं पकडून तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुमच्या ज्या तारखेपासून तुम्हाला जमणार आहे त्या तारखेपासून तुम्ही सुरुवात गुरुचरित्र पारायणाची करू शकता. गुरुचरित्र पारायण कसं करावं, काय करावं, त्याचे नियम काय आहेत किंवा काय नाही आहे, तर हे सगळं काही तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. तरी देखील मी तुम्हाला जर हवा असेल तर त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की गुरुचरित्र पारायण हे संकल्पयुक्त 7 दिवसामध्ये सप्ताह ठरवून कसं करावं गुरुपौर्णिमेनिमित्त. तर आता आपण बघणार आहे की 14वा आणि 18वा अध्याय. तर 14वा 18वा अध्याय वाचताना गुरुचरित्र आहे त्याच्यामुळे घरामध्ये मांस, मटण, अंडी ह्या पद्धतीचं काहीही चालणार नाही. दारू व्यसन कुठलंही चालणार नाही. आता हे जर का तुमच्या घरामध्ये सगळं काही चालू असेल तर तुम्ही गुरुचरित्र न वाचन केलेलंच बरं, कारण की त्याचे दोष आपल्याला लागतात. कारण की गुरुचरित्र हा 5वा वेद मानलेला आहे. आपण ह्या ग्रंथाला इतकं लाईटली घेऊ शकत नाही की आपण जरी घरामध्ये चालू असेल खाणं पिणं वगैरे तरी देखील आपण पारायण करावं, असं करू नये. तर त्याच्यामुळे स्वामी चरित्र सारामृत हा थोडासा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी चालू असतील, म्हणजे काही गोष्टी असतात की आपल्या हातात नसतात, घरातली व्यक्ती जे आहे ते काही ऐकत नसतील, तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वातावरण चालू असेल पण आपल्याला सेवा करण्याची इच्छा आहे, तर गुरुचरित्र न करता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता. आता हे जे 11 दिवसांचा कालावधी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये 14वा 18वा अध्याय वाचण्यासाठी रोजचा एक टाईम कुठला तरी ठरवायचा, जो तुम्हाला टाईम व्यवस्थित म्हणजे जो सुटेबल असेल. मग सकाळी जेवण न करता वाचायचं का, जेवण करून वाचायचं का, जो टाईम तुम्हाला ठीक वाटतो, तुम्हाला जेव्हा वेळ आहे, जेव्हा तुम्ही गडबडीत नसाल, घाईत नसाल, शांततेने वाचन करू शकाल, त्या अध्यायांमध्ये काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे वाचन करताना, तर असा टाइम तुम्ही ठरवायचा आहे आणि त्यावेळेला 14वा 18वा अध्यायाचं वाचन करायचं आहे. आता याच्यासोबत नित्यसेवा करायची का हो, नित्यसेवा तर खंड पडू द्यायचं नाही, कारण नित्यसेवा आपल्याला जी पुढची सेवा आपण करतोय त्याला बळ देते, हे आहे. त्याच्यामुळे नित्यसेवा तर करायचीच आहे.
तर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, त्यासोबत 11 माळी जप. 11 शक्य नसेल तर 3 करा किंवा 1 करा, पण हे चालू असलेच पाहिजे नित्यसेवामध्ये. आणि त्यासोबत हे जे आपण सांगितलं 14वा 18वा अध्याय. आता हे एक प्रकार. दुसरा म्हणजे तुम्ही जे काय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 11 दिवसांमध्ये, म्हणजे उद्यापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत. तर स्वामी चरित्र सारामृताचं पठण करण्यासाठी आता याच्यामध्ये संकल्प आहे का, जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट स्वामींकडे मागायची आहे. खरं पाहायला गेलं तर मागून काही मिळत नाही, आणि जेव्हा द्यायचं असतं तेव्हाच ते देतात. आपली योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही, आणि आपली योग्य वेळ आल्याशिवाय आपल्या आयुष्यामधून संकट पण जात नाही. पण सेवा केल्याने ते फक्त त्याचं जे हेवीनेस आहे तो लाईट होतो, एवढंच फक्त. आणि आपण सेवा करतोय ना, तर त्याच्यामुळे आपल्याला समाधान वाटतं, शांतता वाटते, स्थिरता वाटते. आपण जो काही विचार करतो त्याला एक स्टॅबिलिटी येते, म्हणून करायची. तर आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्यासाठी तर तुम्ही काही संकल्प करणार असाल की मला हे पाहिजे, ते पाहिजे, नोकरी पाहिजे किंवा असं काही, तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प करताना एक नारळ, खडी साखर, 2 अगरबत्ती आपल्या केंद्रात जवळपास जे काही केंद्र असेल, मंदिर असेल स्वामींचं किंवा दत्तांचं, तर तिथे जाऊन तुम्ही हे ठेवू शकता. आता हे का ठेवायचं, तर स्वामींचं म्हणजे आपण जेव्हा काही पारायण वगैरे करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला विघ्न येऊ नये. आता नारळ जो आहे तो मंगल कलश, आपण जर की आता इथं पण मी पण ठेवलेला आहे मंगल कलश डाव्या साईडला. तर मंगल कलश आपण घरामध्ये जसं की ठेवतो, आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होते आणि पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा येते. तर त्याच पद्धतीने आपण जे काही पारायण करतोय, आपल्या पारायणामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अडथळा आणेल, तर त्याच्यासाठी ती आणू नये म्हणून आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, मी हा संकल्प केलेला आहे, मी हे करणार आहे, वाचणार आहे, तर त्याच्यामध्ये विघ्न येऊ देऊ नको आणि माझं जे आहे ते तुम्ही करून घ्या. तर हे या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा असतो. आता तुम्ही केंद्रात जाणं शक्य नसेल, तुम्ही घरामधल्या स्वामीच्या फोटोच्या समोर तुम्ही, आता फोटो हा असलाच पाहिजे आपल्या घरामध्ये, कारण की आपण पारायण करतोय, उपासना करतोय किंवा आपण उपासक आहोत, आपल्याला नामस्मरण करायचं आहे, तर आपल्यासमोर फोटो हा असावा. तर त्यासाठी आपल्या घरामधल्या स्वामींच्या फोटोच्या समोर देखील हे नारळ, खडी साखर, अगरबत्ती हे तुम्ही ठेवू शकता. आणि पौर्णिमे दिवशी जेव्हा तुम्ही जाईल किंवा नंतर कधी जासाल ह्या महिनाभरामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल, तेव्हा तो नारळ, खडी साखर तिथे केंद्रामध्ये नेऊन आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र पारायण हे सारामृताचं पारायण हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी 11 दिवसांची जी 11 दिवस आहे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे 1 ते 21 हे पूर्ण अध्याय वाचलं म्हणजे 1 पारायण. तर असं तुम्ही रोज 11 म्हणजे रोज 21 असं 11 पारायण करू शकता उद्यापासून. आता जर का मध्येच काही अडचण आली, मध्ये स्किप झालं, तर पौर्णिमेच्या नंतर जरी केलं तरी चालतं, असं काही नाही. सेवा करायला फक्त 11 पौर्णिमेपर्यंतच करायचं आहे, 11च करायचं आहे असं नाही आहे. परत जरी तुम्ही केलं, स्किप झालं, एखाद दिवस राहिलं किंवा काही अडचण आली 3-4 दिवसामध्ये, तर तुम्ही पुन्हा सुद्धा पौर्णिमेच्या नंतर देखील करू शकता. असं काही नाही की ती केलं राहिलं माझं तर मी काय करू, तसं नाही आहे. आता हे जे पारायण आहे, मी काही तुम्हाला जी काही सेवा सांगते, आता हे कोणी करू शकतं. गुरुचरित्र पारायण कुणीही पुरुष मंडळी, कुणीही स्त्री, कुठलीही, म्हणजे असं काही नाही आहे की सवाष्ण असावं किंवा असं काही नाही. कुणीही करू शकतं. ज्या मुलींचं लग्न व्हायचं आहे, झालेलं आहे किंवा डिवोर्स झालेला आहे किंवा काही असू शकतं. ज्यांना कुणाला वाचण्याची इच्छा आहे, ज्यांना वाचन करता येतं, ते कुठलेही म्हणजे वाचन येणारे 8-9 वर्षापासूनचे जे काही मुलं आहेत ते सुद्धा गुरुचरित्र पारायण करतात. मग ते हळूहळू त्यांच्या म्हणजे स्टेप बाय स्टेप हळूहळू वाचत असतील, पण जे काही ज्यांना वाचता येतं ते करू शकतात गुरुचरित्र पारायण. आता दुसरी गोष्ट म्हणजे छोटं बाळ आहे, लहान बाळ आहे, आताच माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि मी माहेरी वाचू शकते का, तर माहेरी तुम्ही वाचू शकता. कारण की म्हणजे आईचं घर म्हणजे माहेर जे असतं तिथलं जरी खाल्लं तरी पण चालत असतं. असं काही नाही की पराणवरची वगैरे करायला लागतं, आणि माहेरचं तर चालतंच. तर तुम्ही माहेरी करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे, 2 महिने आहेत, 1 महिना झालेला आहे आणि तुम्हाला करण्याची इच्छा आहे, तर माझं म्हणणं की स्वामी आपली माऊली आहेत. तर माऊली म्हणजे आई आहे. आई आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे असं तू हे माझं केलं तरच मी तुझं चांगलं करेन असं नसतं. तर आपण स्वतः आई आहोत म्हणल्यानंतर आपलं पहिलं कर्तव्य आहे आपलं बाळाला सांभाळणं आणि स्वतःची काळजी घेणं. ते सुद्धा केलं आणि नामस्मरण केलं मनातल्या मनात, तरीसुद्धा आपल्याला असं नाही की देव पावतो. भोळाभाव आणि देवाभाव. आपण खूप काही करतोय आणि आपल्या मनामध्ये खूप वाईट साईट विचार आहेत, कोणाबद्दल तरी द्वेष आहे, मग हे करून पण आपण उपयोग नाही. त्याच्यामुळे आपण जे काही करतोय मनापासून करायचं. आणि जेव्हा आपल्याला म्हणजे जे जमत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी चालतं. असं काही नाही की माळ घेऊनच जप करायला पाहिजे. आता याच्याबद्दल पण तुम्हाला सांगते की
आणि हां, जर का तुम्ही प्रेग्नंट असाल तरी सुद्धा करू शकता गुरुचरित्राचं, तुम्हाला करायची इच्छा आहे तर. आता फार 14-18 अध्याय वाचायला फार वेळ लागत नाही, पण पूर्ण वाचायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो. म्हणजे पूर्ण तुम्ही साप्ताहिक जसं की असतं, पूर्ण जसं सप्ताहामध्ये करतात त्या पद्धतीने वाचायचं असेल तर, जर का 8वा 9वा 7वा महिना असेल आणि बसण्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला शक्य नसेल तर करण्याची काही गरज नाही आहे. परत तुम्ही करू शकता कधी पण, तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तुम्ही नंतर कधी पण करू शकता. आणि जर तुम्हाला आता 14-18 वाचायची इच्छा आहे तर तुम्ही करू शकता तुमच्या हेल्थनुसार. आता राहिला भाग जेवण करून वाचायचं का, न जेवता वाचायचं का, तुम्हाला जसं जमतंय तसं तुम्ही वाचू शकता, असं काही नाही आहे, ह्याच्यात काही कंडिशन नाही आहे. पहिली गोष्ट. तर त्याच्यानंतर परान्न म्हणजे आता का घेऊ नये ते सांगते मी तुम्हाला. परान्न म्हणजे काय, आपण घरामध्ये जेवण बनवतो तेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी म्हणजे आनंदानं अट्टहासानं बनवत असतो की छान झाला पाहिजे स्वयंपाक. आता आपण जेव्हा बाहेरचं कोणाचं तरी खातो, आपल्याला माहिती नसतं की त्यांनी कशा पद्धतीने विचार करत करत स्वयंपाक बनवलेला आहे, तर त्याच्यासाठी परान्न वर्ज म्हणून म्हणते. आणि त्याचे दोष आपल्याला लागतात. आता हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर कधी कधी असतं, म्हणजे आपण त्याला हे करू शकत नाही, टाळू शकत नाही. अशा पद्धतीने जर का आपलं जेवण वगैरे बाहेर झालं, गायत्री मंत्राचं 3 वेळा पठण करायचं, कारण की तिथले खूप जे काही बनवतात, आता त्यांच्या पेमेंट झालेली नसेल आणि ते जर का ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये जेवण बनवत असेल, आपल्याला माहिती आहे का, तर त्याच्यामुळे गायत्री मंत्राचं जप करायचा आणि मग खायचं. आता खरं तर जर तुम्ही हे करत असाल, संकल्प करत असाल, तर संकल्पामध्ये परान्न ही वर्जत आहे. म्हणजे आपण जर काही एखादी गोष्ट मनापासून एखाद्या गोष्टीसाठी आपण करतो आहोत, तर संकल्प केलेला आहे, तर आपली ती सेवा पोचण्यासाठी म्हणजे थोडासा अडथळा येतो, तर अडथळा न येऊ नये म्हणून आपण आपले सगळे प्रयत्न करायचे आहेत, म्हणून आपण परान्न वर्ज करायचं आहे. तर आता परान्न वर्ज. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत करताना परान्न खाल्लं तरी चालतं, असं काही नाही. आपण नित्यसेवेमध्ये देखील, पण शक्यतो म्हणजे जास्तीचं बाहेरचं खायचं नाही आणि घरातलंच खायचं आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा. तर आता हे झालं नित्यसेवा. त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत आणि गुरुचरित्रचं 14वा आणि 18वा अध्याय. आता राहिलं एक म्हणजे जर का तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये काहीच शक्य नसेल, तारक मंत्राचं पठण फक्त करू शकता. तारक मंत्राचं पठण 11 वेळा करायचं, त्याचं तीर्थ बनवायचं. तीर्थ म्हणजे आपलं एक तांब्या घ्यायचं किंवा पाण्याचं ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं फक्त आणि हात ठेवायचा आपल्या त्याच्यावरती. तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं, एका जागेवर बसून मस्त छान दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, अगरबत्ती ओवाळायची, धूप ती छानपैकी प्रसन्न वातावरण करायचं घरामधलं. आणि तुमच्या वेळेनुसार ज्या वेळेला तुम्हाला जमतं, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, ह्यात वेळ तुम्ही करू शकता कोणत्याही वेळेमध्ये. तर तारक मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला 11 वेळा करायचं. ह्याचं तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचं. तरीसुद्धा गुरुपौर्णिमेपर्यंत ही सुद्धा सेवा खूप मोठी आहे. आपण जेव्हा सातत्याने एकच गोष्ट करतो ना, त्याचं फळ आपल्याला मिळतं. आता एक दिवस केलं, पुन्हा राहिलं, पुन्हा मग दुसऱ्या दिवशी केलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी राहिलं, मग असं केलं तर मग हे सातत्य म्हणजे आपली पण कंटिन्युटी राहत नाही, आपल्याला पण करण्याची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे म्हणते मी की सातत्य. आणि हे जरी केलं तुम्ही तारक मंत्राचं, आता हे पण शक्य नाही तर तिसरं म्हणजे 11 माळी जप. आता माळ घेऊन जप केला आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने जप केला, घरामधल्या सगळ्यांना ऐकू जावं, घरातले जे काही क्लेश आहेत ते कमी व्हावे असं म्हणून मोठमोठ्याने जप केला, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं अशातला भाग नाही आहे. तुम्ही मन लावून किती करता त्याला महत्त्व आहे. जर का तुम्ही माळ घेऊन मोठ्या मोठ्याने करत असाल तरच सगळं काही म्हणजे पोचणार आहे असं नाही. मनच तुमचं जर का तिथं नसेल आणि मोठमोठ्याने उगीच श्री स्वामी समर्थ करताय तर काय अर्थ नाही. तर माळ करताना देखील जर तुम्ही डोळे झाकून, आता ही एक पद्धत झाली की मोठ्याने म्हणजे मोठ्याने आपण जप करतोय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता डोळे झाकून आपण जप करतोय, हा एक प्रकार झाला की आपण डोळे झाकून मनन करत करत स्वामींचं जप करतोय. आता तिसरा प्रकार म्हणजे की आपण जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तोंडाने म्हणत नाहीत, आपण मनातल्या मनात हे म्हणले मी आता मधल्यामध्ये 2दा. तर आता हे म्हणताना 2 वेळा आपल्या समोर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे आपण जप करताना देखील आपल्या डोळ्यांना देखील दिसते. म्हणजे आपण जसं म्हणजे वाचतोय पण, म्हणतोय पण, मनन पण करतोय, चिंतन पण करतोय. हा जप जास्त प्रभावी. म्हणजे मी करते म्हणून घरातल्या सगळ्यांना दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं नसावं. तर हे एक जपाचा प्रकार झाला, हा देखील तुम्ही करू शकता मनातल्या मनात. आता माळ घेऊनच करणं शक्य नसेल आणि खूपच टाईम आपल्याला म्हणजे नसेलच 24 तासातला, तर तुम्ही मनन देखील करत करत, काही पण काम करत करत तरी देखील केला गुरुचरित्र म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तरीसुद्धा चालतो. आता असं नाही की 5 मिनिटंसुद्धा वेळ कोणाकडेच मिळत नसतो. 24 तासातले जो कोणी करता करविता आहे, आपलं सगळं घराणं त्यांच्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी आपण 5 मिनिटंसुद्धा म्हणजे आपण एका जागेवर बसून त्यांचं ध्यान करू शकत नाही. म्हणजे
तर 24 तासातले आपण कितीतरी वेळ टाईमपास करतो नाही का, TV बघत करतो, मोबाईल बघत करतो, इकडे तिकडे कोणाला तरी गप्पा मारण्यात करतो, मुलांसोबत खेळण्यामध्ये जातो, विनाकारण कशा ना कशामध्ये आपला वेळ जातो, किंवा घरातलं काहीतरी पसारा आवरण्यामध्ये जातो. ते किती आपण आवरत ते तसंच राहणार आहे, पण आपण दिवसभरामधले 5 मिनिटं पण आपण देत नसू. तर असं म्हटलं जातं की आपण दिवसभरामध्ये एक 20 मिनिटं ते अर्धा तास तरी कमीत कमी देवांच्या समोर बसून त्यांचं ध्यान, मनन, चिंतन, स्तोत्र, पठण हे केलंच पाहिजे. आणि दिवसभरामध्ये हे आपल्याकडून झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामधली संकटांचा जो काही हे आहे, डोंगर आहे, तो कमी होतो. आता जसं की तुम्हाला सांगितलं, मागच्या जन्मीचं आपण घेऊन आलेलो असो काही ना काहीतरी. आता जर का तुम्ही घेऊन आलेला असाल 2.5 किलो आणि तुम्ही सेवा करतायत फक्त 1/2 किलो किंवा अर्धा किलो सेवा करतायत, आणि तुम्ही म्हणतात मी तर केलं, माझं काहीच चांगलं झालं नाही, मी एवढं तर करते, माझं काहीच चांगलं होईना, सगळ्यांचं सगळं चांगलं होतं, असं आपण म्हणतो. पण तुम्हाला माहिती का, त्यांनी पाठीमागच्या जन्मातून किती घेऊन आलेले होते आणि त्यांनी काय थोडी सेवा केली म्हणून त्यांचं सगळं झालं, नील झालं, त्यांचं मागचं बँक बॅलन्स म्हणजे मागचं कर्ज त्यांचं नील झालं, आणि पुन्हा आता त्यांचं सगळं जे आहे ते सेविंगमध्ये कन्वर्ट व्हायला लागलं, म्हणून त्यांचं चांगलं व्हायला लागलं. आता आपण जर का सेवा आपण जर आपल्याला माहित नाही आपल्या जन्माचं आपण काय घेऊन आलो, मागच्या जन्मात किती आपण काय केले, काय आपल्याला दिसतं का नाही ना, तर आपण जे काही आपले भोग आहेत ते आपल्याला इथंच भोगून मगच त्याच्यातून सुटका आहे, म्हणजे ते आपल्याला इथंच भोगावे लागतात. तर आता हे कलियुग आहे, आता ह्या जन्मातलं पुढच्या जन्मी आपल्याला नाही घेऊन जायचे, ह्या जन्मात केलेले कर्म हे इथंच. आता आपण जरी आपल्याला दुसरं कोणी आपल्याला हिंवत असेल, कोणी आपल्याला निंदा करत असेल, कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल, मग आपण त्यांच्याबद्दल आम्हाला असं म्हणलं असं आपण जर का सारखं भोगत राहिलो ना, तर ती आपण आणखीन आपले कर्म वाढवतोय, म्हणजे अजून आपल्याला सेवा करावी लागणार आहे. म्हणून काही बोलायचं नाही, कुणी आपल्याबद्दल काही बोलत असो, आपल्याला फक्त आपली सेवा करायची आणि आपलं मागचं कर्ज नील करायचं, जेणेकरून आपली पुढची जी चांगलं आहे, म्हणजे आपल्यासोबत आपल्या मुलाबाळांचं, त्यांच्या मुलाबाळांचं, म्हणजे आपण केलेलं फक्त आपल्यालाच राहत नाही, तर आपल्यासोबत म्हणजे आपण जे केलेलं आहे ते आपल्या सगळ्या काही प्रियजन आहेत आपल्या घरामधले, माहेरचे असो, सासरचे असो, आपल्या घरचे असो, आपले बाळ असो, तर ह्या सगळ्यांना पोचतं ते. म्हणून आपण जे काही करतो ते मनोभावे करायचं, जेणेकरून त्याचा 100% रिझल्ट आपल्याला मिळतो. तर ही थोडीशी मी तुम्हाला थोडासा मोठा झाला व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला थोडक्यात सेवा सांगितली की 14वा 18वा अध्याय कसं वाचायचं, स्वामी चरित्र सारामृताचं पाठन कसं करायचं, कोण करू शकतं, काय खायचं काय नाही. आता कांदा लसूण वर्ज हे गुरुचरित्र सप्ताहामध्ये करतात. आता सप्ताह तुम्ही म्हणजे 7 दिवसांचं तुम्ही करत असाल तर तुम्हाला हे सगळे नियम पाळावे लागतील की घोंगड्यावरती झोपायचं आहे खाली, पराणनित्र वर्जस, आणि त्यासोबतच आरती करायची सकाळ संध्याकाळ. आता गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जे काही करू शकतो ते करणारच आहोत, म्हणजे सकाळी एकदा समजा झाली किंवा संध्याकाळी झाली आरती, हे आपण करतो. पण जे काही आपण गुरुचरित्र करताना करतो सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात. त्यासोबतच आता कांदा लसूण वर्ज करावा लागतो. आता हे 14वा 18वा अध्याय असताना कांदा लसूण वर्ज करण्याची काही गरज नाही. स्वामी चरित्र सारामृत करताना कांदा लसूण वर्ज करण्याची गरज नाही. जो काय आपण नैवेद्य बनवलेला आहे घरामध्ये, म्हणजे जो काय आपण स्वयंपाक बनवतो न चाकताच बनवतो आपण. आता म्हणजे मी तरी न चाकता करते, आणि आधी स्वामींना म्हणजे आधी आपलं देवांना दाखवते, तेच ताट आपण परत जेवणासाठी घेऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये आपण समजा एक पोळी भाजी, चपाती भाजी, जे काय बनवलेलं आहे आपण, म्हणजे रोज गोड बनवतोच असं नाही, तर जे बनवलेलं आहे ते स्वामी स्वीकारतात. जे काही बनवलेलं आहे ते आपण मनोभावे दिल्यानंतर देव स्वीकारतात सगळे, तर ते आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. आता ह्या अशा पद्धतीने करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायचं, परत सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं, किंवा जे काही आपला संकल्प आहे किंवा जो संकल्प केला 11 दिवसांचं जे काही केलेलं आहे त्याचं आपण परत मग त्याची म्हणजे सांगता कशी करायची ते त्याच्यानंतर मी व्हिडिओ नंतर घेऊन येईन, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर हे जर काही तुम्हाला सांगितलेलं आहे सगळी काही सेवा, त्यातलं काही आवडलं असेल, काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर आवडलं असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.